आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सुजय विखेंची 40 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी। सुजय विखेंनी 18,88,000 रुपयांचे शुल्क देखील भरलं। रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देऊ नये, भरत शहांची वकील असीम सरोदेंमार्फत लोकसभा सचिवांना नोटीस। दुष्काळासंदर्भात बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं। इंदापूर बारामती दौंडमधील मुद्दे मुख्यमंत्र्यांकडे मांडणार, शरद पवारांची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अजित पवार गटाकडे सांस्कृतिक राज्यमंत्रीपद घ्या। अजित पवार गटाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटलांचं पत्र। अजित पवार आणि तटकरेंकडे पत्राद्वारे मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्लीला जाणार। दिल्लीमध्ये अजित पवार राजकीय भेटीगाठी घेणार। अब्दुल सत्तारांसारख्या औरंगजेबांना घाबरत नाही, मी शिवरायांचा मावळा, सत्तारांनी टोपी काढायला मला बोलवावं। रावसाहेब दानवेंची सत्तारांवर बोचरी टीका। शिंदेंनी सत्तारांबद्दल निर्णय घ्यावा, रावसाहेब दानवेंची मागणी। पटोलेंकडून विधानसभा निहाय अहवाल बनवण्याच्या काँग्रेस नेत्यांना सूचना। पुण्यामध्ये काँग्रेसचा पराभव का झाला, अहवाल देण्याचे पुण्यातील काँग्रेस नेत्यांना आदेश। कोल्हापुरात अजित पवार गटाला धक्का लागण्याची शक्यता। माजी आमदार के.पी. पाटील महाविकास आघाडीच्या मार्गावर, सूत्रांची माहिती। विधान परिषदेसाठी 11 पैकी महायुतीचे 9 तर मवियाचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात। मवियानं उमेदवार दिल्यास प्रत्यक्ष निवडणुकीची शक्यता। मवियाकडून तिसऱ्या उमेदवाराबाबत चाचपणी।